रेल्वे लागतात, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते, तुम्हाला बिल्डिंग्स लागतात, डेव्हलपमेंट लागते, ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या 4 कॅपिटल्स असल्या की मगच फायनान्शियल कॅपिटल तयार, अशी ती संकल्पना आहे. ती माझी मांडणी केली. तर मला गाडगीळ सर म्हणाले, तू ह्याच कॅपिटलमधनं बघ ना की निसर्ग जिथे जिथे निसर्गाचं चक्रीवादळ पोहोचलं तिथे ह्या 5 कॅपिटल्सचा काय ऱ्हास झाला असा अभ्यास कर. आणि हा अगदीच बरोबर होता, कारण सरकार दरबारी जे मोजलं होतं ते फायनान्शियल कॅपिटल लॉस मोजलं की बाबा एवढे रूळ गेले, एवढे रस्ते खचले, एवढा कॉम्पेन्सेशन दिलं, एवढी भरपाई दिली, अशा पद्धतीने ती सरकार दरबारी मांडणी होती. आणि त्याच्यावरती आपण संतुष्ट असतो, हो बरं म्हणजे त्यांना मिळाले पैसे, आता झालं काम. पण तसं नाही आहे ना, सोशल कॅपिटलचा ऱ्हास झालेला आहे, ह्युमन कॅपिटलचा ऱ्हास झालेला आहे आणि मुख्य नॅचरल कॅपिटलचा ऱ्हास आहे. तर मग आम्ही त्या पद्धतीने केलं. मग हा जो छोटा आमचा समूह होता त्यांना मी जरा ट्रेनिंग दिलं की बाबा हे काय आहे आणि याचं महत्त्व काय आहे, अशा पद्धतीचं आम्ही मांडणी केली. मग आम्ही बसून ब्रेनस्टॉर्मिंग केलं नॅचरल कॅपिटलमध्ये काय काय येईल, की हा कोकणपट्टा होता ना सगळा, रत्नागिरीपासून महाडपर्यंत हा कोकणपट्टा होता. मग इथे नॅचरल कॅपिटल काय आहे, इथे कशावर उपजीविका आहे, त्याच्यावर इकॉनॉमी कशावर आहे, हे सगळं लिहून काढलं. मग सोशल कॅपिटल म्हणजे काय याचा आम्ही अभ्यास केला. म्हणजे काही पेपर्स काढले, कारण सोशॉलॉजिस्टचं ह्याच्यावर खूप काम आहे की सोशल कॅपिटल म्हणजे काय, त्याचे पॅरामीटर्स लिहून काढले. ह्युमन कॅपिटलचे पॅरामीटर ते जरा सोपे, म्हणजे स्किल्सचे आहेत, काय पद्धतीचे उपजीविका आहेत, काय एज्युकेशन लेवल्स आहेत, डेमोग्राफिक्स ज्याला म्हणतो आपण, तशा गोष्टी आहेत त्याच्यात, हे सगळं लिहून काढलं. आणि मग आम्ही प्रोड्यूस कॅपिटल आणि फायनान्शियल कॅपिटल हे आम्ही बघितलं नाही, कारण ते सरकारने व्यवस्थित नाही पण केलं होतं डॉक्युमेंटेशन, सरकारने डॉक्युमेंटेशन केलं होतं. मग आम्ही ह्या पद्धतीने जेव्हा मांडणी केली, मग आम्ही रत्नागिरीपासून सुरुवात केली की काय काय नैसर्गिक संसाधनांचं ऱ्हास झालेला आहे. आणि मग त्याच्यावरती आम्हाला खूपच मोठ्या गोष्टी मिळाल्या. म्हणजे एक साधा तुम्ही बघा, एक रस्त्याच्या इथे जरी रॉकफॉल झाला आणि 2 गावांचा रस्ता बंद झाला तरी त्यांची उपजीविका बंद होते. म्हणजे ह्या नॅचरल कॅपिटलच्या लॉसमुळे, जिथे डोंगराचं भूस्खलन झालं, हा नॅचरल कॅपिटलचा लॉस होता, त्याच्यामुळे सोशल आणि ह्युमन कॅपिटलचा लॉस झाला. असे एक आम्हाला इंटरकनेक्टेडनेस दिसायला. आणि ह्याच्यातनं काही अनेक गोष्टी बाहेर आल्या. म्हणजे नॅचरल कॅपिटलचा ऱ्हास तर सरकारला माहितीच नाही की निसर्ग वादळामध्ये काय झालं. म्हणजे नुसतं निसर्ग वादळ नाही, त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक चक्रीवादळामुळे नॅचरल कॅपिटलचा लॉस आपल्याकडे होत गेला. याच्यात 1-2-3 उदाहरणं आहेत. निसर्गामुळे जे फळबाग म्हणजे हॉर्टिकल्चर जे होतं हे मोठ्या प्रमाणात नासधूस झाली, प्रचंड मोठ्या प्रमाणात. कुठलीही फळबाग उगवायची तर कमीत कमी तुम्हाला एक 5 वर्ष तरी लागतं. 5 वर्ष म्हणजे मी कमीच म्हणतोय, त्यापेक्षा जास्ती लागतो. म्हणजे वादळाच्या त्या एका दिवसाने तो 5 वर्षाचं नुकसान करून टाकतो. बरं, ते नुसतं नुकसान झालेलं होतं का, तर तेवढं पण नाही, त्यांनी ह्युमन कॅपिटलचाही लॉस झाला. का, कारण पिढ्यानपिढ्या जे फक्त बागायती करतायत त्या लोकांकडे दुसऱ्या कुठल्या स्किल्स नव्हत्या उपजीविकेचे. म्हणजे मग त्यांना आता काय करायला पाहिजे, मग त्यांना मोलमजुरी करायची वेळ आहे. आणि आम्ही असे केसेस डॉक्युमेंट केल्या की जे म्हणजे चांगले समृद्ध होते, समृद्ध असं नाही म्हणता येणार पण कोकणाच्या दृष्टीने जे समृद्ध होते, राहणं खाण्याचं चांगलं होतं, त्या लोकांची बाग होती, ती जी बाग साफ झाली, त्या लोकांना आता मोलमजुरी करायला लागते, कुठेतरी जाऊन नोकरी शोधायला लागते, कुठे उपजीविका मिळते. असे बऱ्याच केसेस आम्ही डॉक्युमेंट केल्या. तर हा एक मोठा लॉस झाला. आता याला सरकार दरबारी काय कॉम्पेन्सेशन आहे, काहीच नाही, कारण ते रेकग्नाइजच होत नाही. इट डझंट शो अप इन द गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स की याचा काहीतरी लॉस झालाय. फक्त ती बाग गेली आहे, त्या बागेला प्रत्येक झाडाला आम्ही 150 रुपये 200 रुपये जो काय ठरवलं होतं, नारळाला इतके, आंब्याला इतके, सुपारीला इतके, ते तेवढंच मिळालं. पण ते वन टाइम फी आहे. तुम्ही त्याला वन टाइम फी देऊन उपयोग काय, दर वर्षीचा आणि दर महिन्याचा त्याचा लॉस गेलेला आहे आणि त्याची उपजीविका गेलेली आहे, तर ते होत नाही. मग ते आम्ही मांडणी केली. मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये बरेच लॉस झाले, कारण तिकडचे पण अपरूट झाले, तिकडे काही वादळामुळे तिकडे काही वेगळे डिपॉझिट्स झाले होते आणि त्या डिपॉझिशनमुळे थोडीशी पातळी वाढली होती, काही ठिकाणी कमी झाली. अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला एक दिसत गेल्या त्याच्यामध्ये आणि आम्ही त्या सगळ्या डॉक्युमेंट केल्या. मग सोशल कॅपिटलमध्ये आम्हाला काय ऱ्हास दिसला, तर सोशल कॅपिटलमध्ये तर प्रचंड ऱ्हास दिसला. आणि सगळ्यात महत्वाचं काय की ज्यांची उपजीविका गेलेल्या होत्या किंवा ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या, काही छोटे धंदे पूर्णपणे बंद पडले होते. काही जे टिपिकली कोकणामध्ये जे असे असतात धंदे
ते पूर्णपणे नाहीसे बंदच झाले होते. ते बंद झाल्यावरती सोशल कॅपिटल हा एक तर काय झाला, हा ह्युमन कॅपिटलचा लॉस झाला. त्याचं सोशल कॅपिटलमध्ये स्पिल ओव्हर कसं झालं, तर आम्हाला घरगुती भांडणं वाढलेली दिसली, दारू पिण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं, मारामारी म्हणजे बायकांना मारहाण करणे, घरात मारामारी, एखाद्या गावामध्ये भांडणं वाढलेली आहेत असंही आम्ही डॉक्युमेंट केलं. छोटी छोटी पाडे आहेत ना तिकडे, आदिवासी पाडे आहेत, वाडी वस्ती आहेत, अशा ठिकाणी तिकडे एकमेकांना म्हणजे एखाद्याला जास्ती कॉम्पेन्सेशन मिळालं, एखाद्याला कमी मिळालं, याच्यावरनं वाद व्हायचे, याच्यावरनं मग जमिनीचे वाद निघायचे. अरे पण ही जमीन माझी आहे, माझी झाडं गेली, सरकार दरबारी त्याची वेगळी नोंद आहे वगैरे, इतक्यापर्यंत सोशल कॅपिटलचा लॉस झालेला आहे गावागावामध्ये. आणि हा लॉंग लास्टिंग होता, कारण आपल्याला माहिती आहे की एकदा वाद आला की आत तिकडे वकील येतो, वकील आला की तो परमनंट वाद राहतो, तो काही लवकर संपणारा वाद नसतो. अशा पद्धतीचा आम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स दिसला, अल्कोहोलिझममध्ये वाढ दिसली, नंतर भांडण तंटा गावामध्ये दिसले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की ह्याचा फायदा कोणाला झाला हे जर बघितलं, अंधश्रद्धा वाढल्या असं दिसलं. अंधश्रद्धा वाढल्याला आम्ही नाही मोजला तो पॅरामीटर, पण आम्हाला लातूर औसाच्या भूकंपानंतर जाणवलं. हो का, बघायला पाहिजे. नाही आम्ही तो बघितलाच नाही, म्हणजे त्याच्यावरती आमचं काही विचार झाला. पण इट विल बी इंटरेस्टिंग. 2-3 गोष्टी आम्हाला नंतर लक्षात आल्या या करायला हव्या त्या. म्हणजे एक तर आपण हे अंधश्रद्धेचं आहे, दुसरं आम्ही हे बघितलं की तिकडे दारूचा व्यवसाय किती वाढला. कारण तो आम्हाला दिसत होतं की खूप अल्कोहोलिझममध्ये गेलेला आहे, ते कर्जबाजारीपणा होता. नाही तर मी काय सांगू, फायदा कोणाचा, त्याचा फायदा कोणाला झाला, तर फायदा जो झाला ना, हे बाहेरनं येऊन तिकडे नवीन बिझनेसेस एस्टॅब्लिश केले लोकांनी, आणि तिकडे रेडी लेबर मार्केट तयार झालं होतं. काही गावामध्ये लोकांच्या खूप नासधूस झाली, त्यांच्याकडे काही उपजीविका नाही, ते काही किमतीला म्हणजे कोकणामध्ये 400 रुपये आणि 450 रुपये दिवसाला काम करण्यानं मिळतं. तर ह्या लेवलला लेबर मिळत होतं आणि त्या लेवलला लोक त्यांचा एक्सप्लॉइट करत होते, जे मोठे बिझनेसमन होते हे पण दिसलं आम्हाला. अशा पद्धतीने आम्ही त्याची पूर्ण मांडणी केली आणि त्याचं पुस्तिका केली, ते प्रसिद्ध केलं. ते मग आम्ही रत्नागिरी आणि अलिबागच्या कलेक्टरला जाऊन प्रेझेंट केलं. लकीली त्या काळामधला तो चांगला कलेक्टर होता आहे आणि त्या कलेक्टरला लक्षात आलं की आम्ही काहीतरी चांगली मांडणी केली, म्हणून मग त्यांच्याबरोबर थोडंसं आम्हाला काम सुरू झालं की काय कुठल्या गावामध्ये खरंच मदत पाहिजे. म्हणजे दिस इज गोईंग बियॉन्ड सरकारी भरपाई बरं का, म्हणजे सरकारी भरपाईच्या पुढे जाऊन काय करता येईल असं बघितलं. तर हा एक आम्हाला खूप चांगला अनुभव आला की अशा पद्धतीने जर सरकारने इम्पॅक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज मोजले तर चित्र खूपच बदलतं. आणि आत्ता मी मागच्या महिन्यात कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होती ना, म्हणजे कॉप ज्याला म्हणतो आपण, ती यावेळेस ते अझरबैजानला होतं, बाकूला. तिकडे मी गेलो होतो कॉन्फरन्स ऑफ पार्टीजला यावेळेस, आणि तिकडे मागच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे दुबईला लॉस अँड डॅमेज फंड काढायचा असं सगळ्या राष्ट्रांनी ॲग्री केलं होतं. तर ते जे लॉस अँड डॅमेज फंड आहे त्यातनंच याला फंडिंग करावं असं आम्ही सरकारला नंतर मांडणी केली की ते लॉस अँड डॅमेज फंड आपल्याला बऱ्यापैकी मिळणार आहे. म्हणजे मागितलं होतं सगळ्या ग्लोबल साऊथनी, म्हणजे विकसनशील आणि गरीब राष्ट्र मिळून श्रीमंत राष्ट्रांना कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये $1 ट्रिलियन लॉस अँड फंडचा लॉस अँड डॅमेजचा फंड बनवा असं सूचना केली होती. ती काही $1 ट्रिलियन झालीच नाही. दुबईच्या याला तर काहीच नव्हती. आत्ता अझरबैजानच्या याला $200 बिलियन पर्यंत आले. $200 बिलियन कोणालाच पुरणार नाही. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये जे एवढे मोठे डॅमेजेस होत आहेत, क्लायमेट इम्पॅक्ट होत आहेत, त्याला तर काही पुरणार नाही. म्हणजे एका निसर्गामध्येच कित्येक $बिलियन जातील असा आमचा अंदाज होता. पण आपण जर ह्या पद्धतीने ह्या 5 कॅपिटल फ्रेमवर्कमधनं जर कुठल्याही क्लायमेट इम्पॅक्टची मांडणी केली सरकारने, तर ही जास्ती एव्हिडन्स बेस्ड आणि जास्ती क्वांटिफायबल राहील असं आमचं म्हणणं आहे. कित्येक गोष्टी क्वांटिफायबल नसतातच. म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास झाला हे क्वांटिफायच करता येत नाही त्यांना. टिंबरची व्हॅल्यू मिळते, पण ते झाड नाहीसं झालं याची काय व्हॅल्यू आहे ती मिळत नाही. तर ते नैसर्गिक कॅपिटलमधनं मिळू शकते. आणि त्यामुळे मग आम्ही ते रेकमेंडेशन प्लॅन केला.
नंतर मग पुढचं जो असेसमेंट जे होतं ते महाडच्या पुरामध्ये होतं. महाडमध्ये 2019 एक अभूतपूर्व पूर आला. पण महाडला पूर येणं हे काही नवीन नाही, कारण ती नदी आहे. एक तर महाड एस्च्युअरीवरती आहे. तो सावित्री नदीची जी एस्च्युअरी आहे ती महाडपर्यंत येते आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा हायटाईड येते तेव्हा ती जवळजवळ 30 किलोमीटरपर्यंत आत जाऊ शकते. म्हणजे नदीला भरती येते असं म्हणतात. ती इतकी हायटाईड येऊ शकते. त्या दिवशी मध्यरात्री जो पाऊस झाला त्यावेळेस नेमकी हायटाईड होती, त्यामुळे पाणी पुढेच जाऊ शकत नव्हतं. म्हणजे एक नैसर्गिक प्रॉब्लेम त्यात होता. आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित हे सगळं अतिवृष्टी झाली आणि हे झालं. तर ते कसं झालं आणि काय झालं, म्हणजे याच्या आधी महाडला जे पूर झाले होते ते अतिवृष्टीमुळेच झाले होते, पण एवढा पाऊस कधीच पडलेला नव्हता. म्हणजे अभूतपूर्व पाऊस झाला होता तेव्हा त्या दिवशी. आणि त्यांनी ते सगळं नदीला पूर आले. काळ, गांधारी आणि सावित्री अशा 3 म्हणजे 2 काळ नद्या आहेत. एक वरनं येणारी काळ उत्तरेकडनं, एक दक्षिणेकडनं गांधारी नदी, आणि मग ती सावित्रीला मिळते. आणि असं मिळून ते सावित्रीचं पात्र तयार होतं. त्यामुळे ह्या सगळ्या नदींमधनं फ्लड्स यायला लागले आणि वाढायला लागले. तर आम्ही 3ऱ्या दिवशी तिकडे पोहोचलो. म्हणजे 2ऱ्या दिवशीपर्यंत जाऊ शकत नव्हतं कोणी. 3ऱ्या दिवशी आमची टीम पोहोचली. मी होतो, नंतर हिमांशू कुलकर्णी म्हणजे ॲक्वाडॅमचा होता हायड्रोजिओलॉजिस्ट, आणि प्रदीप पुरंदरे. आम्ही 3घं होतो. प्रदीप पुरंदरे म्हणजे वाल्मीमधले, त्यांनी बरेच पाण्यावरती काम केलं, इरिगेशनवरती आणि फ्लड्सवरती, पण हायड्रोलॉजिस्ट आहेत ते बेसिकली. तर आम्ही 3घं तिकडे पोहोचलो आणि ते आम्ही बघायला लागलो ते महाडमध्ये काय काय झालं आणि कुठपर्यंत आलं. 3ऱ्या दिवशीपर्यंत पाणी संपलेलं होतं, पण जवळजवळ 2 मजल्यापर्यंत आम्हाला चिखलाची लाईन सगळीकडे दिसत होती. एवढं पाणी आलं. आणि त्या लाईनीच्या वरती जाऊन रात्रभर लोक उभी होती, कारण तिथे पोहोचलंच नाही. म्हणजे तिथे मदतच पोहोचली नाही. आणि मदत पोहोचली नाही याचं कारण मुंबई गोवा हायवे जो होता तोच संपला होता. म्हणजे त्याच्यामध्येच पाणी भरलं होतं आणि यांच्याकडे बोटीच नव्हती. म्हणजे NDRFची टीम जी आली ती एक रात्र अलीकडे रात्र काढली, त्यांनी इथे पोहोचूच शकले. एवढा भयानक पाऊस झालेला होता. तर आम्ही गावामध्ये विचारत होतो लोकांना, वेगवेगळ्या तिकडे राहणाऱ्या आणि कार्यकर्त्यांना, की एक्झॅक्टली काय झालं. तर 2-3 महत्वाचे फरक जाणवले आम्हाला मागच्या महाडच्या पुरामध्ये आणि ह्या महाडच्या पुरामध्ये. तर पहिला फरक म्हणजे काय, की ह्यावेळेस रात्री जेव्हा पाऊस पडला तेव्हा प्रचंड प्रमाणात विजा चमकल्या आणि गडगडाट झाला. आता युजली मान्सूनमध्ये गडगडाट आणि विजा चमकत नाही, ते उन्हाळ्यात चमकतात, कारण तो डिफरन्स आहे थर्मल आणखी चार्ज मधला डिफरन्स असतो. पण हे झालं. ते म्हणाले की याच्या आधी कधीच आम्हाला पावसाळ्यात असं जाणवत नाही. दुसरा महत्वाचा फरक म्हणजे काय, की प्रत्येक घरामध्ये जवळजवळ 1.5 फूट इतका चिखल आलेला होता. पूर्वीच्या प्रत्येक पुरामध्ये साधारण 1.5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर एवढा चिखलाचा थर यायचा. ह्यावेळेस 1.5 फूट मातीचा थर आला. आणि तिसरा महत्वाचा फरक म्हणजे की जो थर आला तो फक्त सिल्ट नव्हती, त्याच्यामध्ये पेबल्स होते. आणि हा मेजर फरक आहे. मग हे म्हणजे लगेच लक्षात आलं आम्हाला की याच्यामध्ये काहीतरी म्हणजे महाडमधली ही उत्पत्ती नाहीये, हे कुठनं तरी येते. आणि मग आम्ही तिकडनं 2ऱ्या दिवशी सकाळी पूर्ण उलटे जायला लागलो आणि वाळणकोट जिकडे मोठा भूस्खलन झालं तिकडनं सुरू केलं. तिकडे 2 छोट्या उपनद्या आहेत. एक भावे नावाची नदी आहे आणि एक काळीज नावाची नदी आहे. त्या काळीज आणि भावे नद्या पूर्ण मातीने भरल्या होत्या. कारण त्या पावसामुळे सर्वात पहिलं काय झालं तर ते मडस्लाइड्स होत गेले. आणि मडस्लाइड्स हे प्रायमरी स्ट्रीम्स पासून सुरू झाले ते हायेस्ट ऑर्डर स्ट्रीम पर्यंत. म्हणजे हायेस्ट ऑर्डर स्ट्रीम म्हणजे सावित्री नदीमध्ये येऊन त्यांनी डिस्चार्ज केली सगळा त्यांचा गाळ. तर हा गाळ भरल्यावरती काळीज ओव्हरफ्लो झाली, भावे ओव्हरफ्लो झाली, त्या सगळ्या गावांमध्ये पाणी आलं. हे ओव्हरफ्लो झाल्यावरती MIDC मध्ये पाणी शिरलं. महाडला मोठी केमिकल MIDC आणि त्या केमिकल MIDC मध्ये पाणी शिरल्यावरती काय झालं तर सगळे केमिकल्स हे ग्राउंड लेवलला स्टोअर्ड असतात. ते सगळे पाण्यात मिक्स झाले आणि ड्रेनेज सगळं अरबी समुद्राकडे आहे ना, म्हणजे असा उतार आहे तो. तर हे MIDC तिकडे आहे, म्हणजे MIDC टुवर्ड्स द ईस्ट आहे. ईस्टकडनं वेस्टकडे सगळं पाणी येत गेलं. सगळी जी शेतं होती त्याच्यामधनं हे केमिकल पाणी गेले. आता हा लॉस सरकारी याच्यात पकडलाच गेला, तो दाखवलाच जाणार नाही. म्हणजे कसा आला आपल्याला त्यांना माहितीच नाही
मी शेतकरी म्हणाले, अहो सर आमच्या इथे आज सकाळपासून आम्ही शेतात जायला वास येतोय, काय वास येतोय कळत नाही. पण काही शेतकरी हुशार होते, सर केमिकलचा वास आहे म्हणे, MIDCचे केमिकल्स आलेत सगळे. मग आम्हाला लक्षात आलं की MIDC कुठे आहे. मग आम्ही MIDCत गेलो आणि ते बघितलं की बरोबर हा नॅचरल ड्रेनेज मध्येच येते MIDC. इथे MIDC आहे थोडं वरती म्हणजे फुटहिल्सला सह्याद्रीच्या, आणि तिकडनं इथे खालचा भाग आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये हे झालं. तर आम्ही तत्काळ कलेक्टरला काय सांगितलं की पहिलं म्हणजे ह्या सगळे माती सॉइल टेस्टिंग करा की काय आलंय याच्यात, कुठले केमिकल्स आहेत आणि ते किती टॉक्सिक आहेत, त्याचं डोसेज किती, कॉन्सन्ट्रेशन किती झालं. कारण शेवटी टॉक्सिसिटी ही डोसेजमध्ये असते. जर अगदी किरकोळ डोसेज असलं तर निसर्गामध्ये असिम्युलेट करायची पण कपॅसिटी असते, आणि जर हाय डोसेज आला तर माणूसही मरू शकतो आणि काही होऊ शकतं. इतकं आहे. तर पहिल्यांदा आम्ही जाऊन तिकडे वॉर्निंग दिली की तुम्ही याचं मातीचं टेस्टिंग सगळीकडे करा, अख्ख्या पट्ट्यात, जिकडे जिकडे आपल्याला शंका आहे की MIDCचं पाणी आलेलं आहे ते. तर त्या नद्या ओव्हरफ्लो झाल्या, काळीज आणि भावे नदी ओव्हरफ्लो झाली, त्याचं पाणी आलं. तिकडनं मग वरनं येणाऱ्या काळ नदीचं ओव्हरफ्लो झालं, कारण तिकडे भूस्खलन झालं होतं. खालनं येणाऱ्या काळ पण ओव्हरफ्लो झाली होती, आणि त्यामुळे सावित्रीपर्यंत सगळं पाणी भरलं होतं आणि हाय टाईड होती. आता अतिवृष्टी झाली, ह्या सगळ्या नद्या चोकअप झाल्या, वरनं येणारं सगळं पाणी आलं आणि हाय टाईड आत शिरत होती. त्यामुळे महाडमध्ये जवळजवळ 8 तास पाणी तेवढ्या लेवलला होतं. आणि हे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणजे हा क्लायमेट इंड्युस्ड इव्हेंट असं म्हणतात, क्लायमेट ट्रिगर्ड इव्हेंट, हा अगदी स्पष्ट होता. तर ह्याचं काय, मग याच्यामध्ये पण आम्ही थोडासा विचार केला आणि IITMच्या लोकांबरोबर बोललो. गाडगे सरांची चर्चा झाली आमची, आणि लोकांचं असं म्हणणं झालं की दिवसाचं टेम्परेचर वाढलं की क्लाउड्सना कंडेन्सेशन टेम्परेचर मिळत नाही, आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे एरोसोल लोडिंग खूप झाले. म्हणजे तुम्ही ते हे कुठलं आहे, सिमेंट फॅक्टरी आहे बघा नॉर्थला, रोह्याला नाही, नागोठणे, रोहा वगैरे असे ते JSW एक आहे, सिमेंटची फॅक्टरी एक आहे, स्टीलची फॅक्टरी आहे. तिथे प्रचंड प्रमाणात धूळ उडते, दिवसभर धुळीचे कण उडतात, तुम्हाला दिसतं. म्हणजे तुम्ही पनवेलकडनं साऊथकडे जायला लागलं की ते दिसतं. तर हे एरोसोल लोडिंग म्हणजे अतिसूक्ष्म कण जर हवेत राहतात ते सहज जात नाही, आणि ते अतिसूक्ष्म कण दिवसभर राहिले तर त्यांचं टेम्परेचर वाढतं, कारण ते सूर्यप्रकाश ॲब्सॉर्ब करतात ना, ब्लॅक बॉडी सारखे ते ॲब्सॉर्ब करतात, आणि ते त्याच्यामुळे कंडेन्सेशन टेम्परेचर मिळत नाही. रात्री जर जेव्हा टेम्परेचर उतरतं तेव्हा कंडेन्सेशन टेम्परेचर मिळतं, आणि पुढे न गेलेले क्लाउड म्हणजे सह्याद्रीमुळे आणलेले क्लाउडचे एक रकमी पाऊस पडतो. म्हणजे दिस इज वन ऑफ द रिझन्स. हे एक्झॅक्टली असंच झालं का याच्यावरती एव्हिडन्स नाही आहे, कारण मोजलं नाही लोकांनी, पण असं होऊ शकतं. आणि दिवसाचं टेम्परेचर वाढलेलं हे आपल्याला माहितीच आहे, म्हणजे 1.25 डिग्री ते 1.5 डिग्री सेल्सिअस आज आपण आहोत. जेव्हा क्लायमेट चेंजमध्ये 1.5 डिग्रीज टेम्परेचर राईज झाली असं म्हणतो, तेव्हा आपण ग्लोबल ॲव्हरेज टेम्परेचर राईज रिपोर्ट करतो. ग्लोबल ॲव्हरेज टेम्परेचर राईज जरी 1.5 असलं तरी ट्रॉपिक्सवरचं टेम्परेचर राईज जास्ती असतं आणि पोल्सकडचं टेम्परेचर राईज कमी असतं, म्हणून ते इक्वेट करून 1 डिग्रीपर्यंत आपल्याकडे 1.5 कधीच वाढले. हे माहितीच आहे आपल्याला, म्हणजे आपण अनेक्डोटल एव्हिडन्स आहे आपल्याकडे. टाइम सिरीज डेटा अजून तसा तयार झाले नाही की ज्याच्याने आपण ठोसपणे सांगू शकू की हो आम्हाला त्याचा त्रास होतो. तर अशा पद्धतीचं हे बघितलं. मग आम्ही तिकडे झालेले भूस्खलन आणि मडस्लाइड्स बघितले, त्याच्यावर अभ्यास केला आणि हे सगळं बघितलं. मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना रेकमेंडेशन दिली. आमचे सजेशन जे होते, आमचा जो अभ्यास झाला 3 दिवस तिकडे राहून आणि नंतरही 2 चक्रा झाल्या, आमच्या ट्रिप झाल्या, याच्यावरनं आम्ही विभागवार रेकमेंडेशन प्लॅन केलं. म्हणजे प्रत्येक विभागाला काय, आता नुकसान भरपाई हे राज्य सरकारकडे असतं. बरं, राज्य सरकारचं कुठलं खातं करतं ते शेवटी ते फायनान्समधनंच येतं, बजेटच्या मधनंच दिलं जातं, पण कुठल्याही खात्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी नसते. तर माझा जो इकॉलॉजीचा रिपोर्ट होता महाडच्या फ्लडचा, तो मी पूर्णपणे विभागवारी हे केला. म्हणजे मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंटनी काय केलं पाहिजे, अर्बन डेव्हलपमेंटनी काय केलं पाहिजे, मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्टनी काय केलं पाहिजे, नंतर डिझास्टर मॅनेजमेंटनी काय केलं पाहिजे, असे विभागवारी आम्ही त्यांना वेगवेगळे पॉईंट्स दिले. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आमचं जे रेकमेंडेशन होतं ते असं होतं की सह्याद्रीच्या क्रेस्टलाईनला पूर्ण म्हणजे काय म्हणतात क्रेस्टलाईन, घाट माथ्यावर
घाट माथ्यावर सगळीकडे ऑटोमॅटिक रेन गेजेस लावा आणि त्याचे रिडिंग्स इमिडिएटली खाली कलेक्टर ऑफिसला यायला पाहिजे. हे अगदी साधं सोपं उपाय होता की त्यांनी आपल्याला कळेल घाट माथ्यावर सगळ्यात जास्ती पाऊस पडतो, इकडे थोडासा कमी पडतो. पण इकडे जर पाऊस आपल्याला लक्षात आला आणि जर कळलं की बाबा महाबळेश्वरला एवढा पाऊस होतोय आणि त्या खालती कलेक्टरला कळलं तर तो काहीतरी मोबिलाइज करू शकतो, लोकांना इव्हॅक्युएट करू शकतो, काही ठिकाणी पाठवता येतं, या सगळ्या गोष्टी करता येतात. तर ते पहिलं करा. कारण आम्ही तिकडे पोहोचल्यावर आम्हाला काय सांगितलं की आम्हाला रिडिंग्स दाखवले त्यांनी पावसाचे, त्या रात्री किती पाऊस झाला आणि त्यावेळेस आम्ही घाटमाथ्यावर किती पाऊस झाला विचारला, त्यांनी दाखवला हा एवढा काहीतरी, मला आता आठवत नाही, म्हणजे आमच्या रिपोर्टमध्ये एवढा MM पाऊस झाला, तो 300 MM च्या वरती पाऊस होता. तर पहिला प्रश्न हिमांशूने विचारला की हे ऑटोमॅटिक रेन गेज होतं का? नाही, ऑटोमॅटिक नाही. ऑटोमॅटिक रेन गेज जर नसलं तर 300 MM भरल्यावरती कोणातरी जाऊन होतायला लागतो, तरच पुढचं कळतं की 500 झाला का 400 झाला. हे कोणी होतलं? कोणीच नाही. कोण होतणार आहे ते? एवढ्या पावसात कोण जाऊन ते एम्प्टी करणार आहे? म्हणजे ही इतकी चुकीची इन्फॉर्मेशन फीड केली गेली की बाबा एवढा पाऊस होता आणि इथे एवढा पाऊस होता असं. म्हणून आम्ही त्याला इन्सिस्ट केलं की तुम्ही आता ऑटोमॅटिक रेन गेजेसच बसवा, त्याशिवाय त्याला काही गत्यंतर नाही, मॅन्युअलवरती अवलंबून राहता कामा नाही. मग महाडमध्ये काही लोकांनी घरगुती रेन गेजेस बसवले. ते एक कॉलेज आहे महाडचं, मी त्याचं नाव विसरलो, तर ते प्रोफेसर बुटाला म्हणून ते आमच्याबरोबर होते लोकल अभ्यासाला. ते मला वाटतं तुमच्यापैकीच कोणत्या तरी विद्यार्थी आहेत, फर्ग्युसनचाच आहे बहुतेक, डॉक्टर बुटाला म्हणून यंग आहे प्राध्यापक तिकडचा. तर ते तिकडे त्यांनी मदत केली आम्हाला, त्यांनी काही रेन गेजेस तिथल्या घरात बसवले. पण ते तुम्ही खाली बसवताय ना, आपल्याला जिथे जास्ती पाऊस पडतोय तिथे बसायचंय. सोर्स रिजन मध्ये पाऊस येतोय, तुम्ही एंड रिजन मध्ये, तुम्ही डिस्चार्ज मध्ये आहात, अरबी समुद्राला आता जाऊन मिळते नदी, तिथे महाड आहे, तिथे किती पाऊस पडतोय दॅट इज इमटेरियल. सोर्स मध्ये किती पाऊस पडतोय हे महत्वाचं. तर ते एक दिलं होतं, ते दिलं नाही. दुसरं म्हणजे सरिता मापन केलं. अर्थात सरिता मापनची जी ठिकाणं होती ती सगळी वाहून गेली होती. एक भावे नदीमध्ये होतं, एक काळीच्या नॉर्थला होतं आणि एक सावित्रीमध्ये. 3 का 4च फक्त सरिता मापन केंद्र होतं, म्हणजे रिव्हरचा फ्लो मेजर करायचा. आणि ते सुद्धा जुन्या स्टाईलचं व्ही लावून वगैरे केलेलं, त्यामध्ये सगळे दगड ब्लॉक झाली, चोक झालं, एवढं सगळं झालं. तर ते पण नाही, म्हणजे आता सरिता मापन केंद्रही तिकडची गेलेली होती. तर ते कोणतरी रिअल टाईम मेजरिंग करायचं. आपले हे जे म्हणजे आमचा मुख्य रेकमेंडेशन काय होतं की तुम्ही व्हल्नरेबिलिटी बघा. महाड इज द मोस्ट व्हल्नरेबल, कारण ते नदीच्या अगदी तोंडापाशी आहे आणि 3000 मिलीमीटर पाऊस तिकडे पोहोचू शकतो. जर महाड सर्वात जास्ती व्हल्नरेबल असलं तर सर्वात जास्ती एक्सपेंडिचर हे तुम्ही मिटिगेशनवर घालवा. म्हणजे तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटला जास्ती पैसे देण्यापेक्षा डिझास्टर आला हे कळलं, डिझास्टर अवॉइड करता येईल का? तर नक्कीच नाही. हे सगळे नैसर्गिक आपत्ती आहेत ज्या क्लायमेट ट्रिगर्ड आहेत, त्यामुळे या पुढचे अनेक वर्ष यांची तीव्रताही वाढत जाणार आणि यांची वारंवारताही वाढत जाणार. हे आम्ही तेव्हा पण सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर गेल्या 4 वर्षात त्याची वारंवारता प्रचंड वाढली. तर असं जेव्हा होत असतं तेव्हा सगळ्यात जास्ती खर्च जो व्हायला पाहिजे हा मिटिगेशनवर व्हायला पाहिजे ना, डिझास्टर मॅनेजमेंटवरती कशाला व्हायला पाहिजे. तर तो केलाच नाही त्यांनी. म्हणजे त्यांनी रिच लाईनवर त्याला म्हटलं आम्ही रेन गेजेस बसला, सगळ्यांनी हो म्हटलं. सुनील तटकरे होते, त्यांची मुलगी आदिती तटकरे, कारण ते सगळे त्या भागातले MP MLA होते, गोगावले होता तिकडचा MLA, या सगळ्यांनी ॲग्री केलं. म्हणजे क्रॉस पार्टी ॲग्रीमेंट होती आमच्या रेकमेंडेशन. आणि पण म्हणजे क्रॉस पार्टी जरी असली तरी दोघा तिघांचं असं मत होतं की कोकण रेल्वेचा दासगावचा पूल आहे त्याच्यामुळे हा पूर आला. तो दासगावचा पूल किती हिस्टॉरिक आहे आणि किती कायम लोक त्याच्याबद्दल बोलत आहेत की दासगावच्या पुलामुळे येते. तर दासगावचा पूल म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहेच आहे डेफिनेटली, म्हणजे त्यात काही शंकाच नाही. का बरं? कारण नदीचं तोंड प्रचंड वाईड आहे तिकडे आणि तिथे जेव्हा तो पूल बांधायचा तेव्हा त्याला एक बॅरियर बांधलाय, पूर्ण अख्खा बंधारा टाकलाय तिथे, काहीतरी 3 का 5 मीटरचा बंधारा आहे आणि त्याच्यावरती तो पूल उभा आहे. त्यामुळे डेफिनेटली त्याच्या मागे ॲफ्लक्स येतो, हे माहितीच आहे आपल्याला, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याच्यामुळे महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली का? तर दॅट वॉज जस्ट वन ऑफ द कॉन्ट्रिब्युशन, दॅट वॉज नॉट द मेन थिंग. हे आम्ही पहिल्या दिवशीपासून म्हणतो. मग त्यांनी
IIT बॉम्बेची मदत घेतली, कारण IIT म्हटलं की ते सरकारी आहे, मग ते त्यांचं निष्पक्ष असतं वगैरे असं ते. IIT बॉम्बेचे लोक पहिल्यापासून म्हणत होते की तासगाव पुलाचा प्रॉब्लेम नाहीच आहे, अजिबातच नाही आहे, कुठलाच प्रॉब्लेम नाही आमचा, काहीच नाही. आणि कोकण रेल्वेचा तर MD आले होते त्या दिवशी, सुनील तटकरे, आदिती तटकरे, गोगावले यांच्या आमच्या मिटिंगला. तर ते कोकण रेल्वेचे MD पण म्हणाले की नाही, तासगावच्या पुलाचा काही संबंध नाही, इतकी वर्ष आहे आणि तुम्ही आम्ही IIT बॉम्बेचा इंडिपेंडंट स्टडी करतो. आणि त्यांनी हेग्रास वगैरे मॉडेल वापरून हायड्रोलॉजीचा अभ्यास केला आणि त्यांनी म्हणजे माहितीच होतं आम्हाला. त्यांनी पुढे येऊन सांगितलं की नाही, याचा काहीच प्रॉब्लेम नाही, याच्यावरनं पाणी जाते आणि याच्यामुळे काहीच नाही. आम्ही त्यांना त्या मीटिंगमध्ये पण सांगितलं की याच्यामुळे नक्कीच झालेलं नाही, पण दिस हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू द फ्लड लेवल्स इन महाड. तर तुम्ही भाषा बदलली की त्याचं वेगळ्या पद्धतीने इंटरप्रिटेशन होतं. महाडकर सगळे त्यांना तुटूनच पडले होते. कोकण रेल्वे महाडकर म्हणत नाही तुम्ही पहिल्यांदा तासगावचा पूल काढा, त्याशिवाय काही होणार नाही. सगळे महाडकर, आणि सगळे महाडकर म्हणजे ते पॉलिटिकली मोटिवेटेड असतात. तर तसं नव्हतं. म्हणजे आम्ही एक महाडमध्ये परिषद घेतली, तिकडच्या आंबेडकर भवनमध्ये जाऊन सगळ्या नागरिकांना बोलून आम्ही आमचा प्लॅन समजावून सांगितला, आणि तुम्ही तुमच्या सरकारकडनं काय मागणी करा हे पण समजून सांगा. आणि तिकडे बऱ्यापैकी म्हणजे नागरिकांना ते कळलं काय होतंय काय नाही. पण त्याच्या आदल्या रात्री म्हणजे आम्ही जेव्हा परिषद घेणार आहोत उद्या येऊन सगळे पुण्यात सांगितलं, त्याच्या आदल्या दिवशी काही लोकल पॉलिटिशियननी सगळ्या चौकात जाऊन लिहिलं, फ्लेक्स लावले की तासगावचा पूल हटवा, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. तर अशी एक गोष्ट करून फ्लड फ्री होणारच नाहीये महाड, हे 100%. आणि हे आम्हाला महाडमधूनच सगळ्यांचे फोन आले की अहो तुम्ही येणार म्हणून ते सगळं तिकडे तुमचं रिसेप्शन ते तासगाव पुलाला गेलंय तुमच्या काही. आणि वरती त्यांनी लिहिलं की हे कोण तिघं येऊन पुण्यात सांगणार आपल्याला, यांना काही कोकण माहिती नाही वगैरे वगैरे. ते ठीक आहे, ते नेहमीच असतं, म्हणजे त्यात काही नवीन नाही. ते पॉलिटिकल ज्याला फ्लेवर द्यायचं असतं ते करतो. पण तसं असताना मग आम्ही जाऊन सांगितलं बा त्या परिषदेत की तुम्हाला इतका भाबडेपणा जर असेल की तासगावचा पूल काढल्यावरती तुमचा पूर परिस्थिती निर्माण होईल, तर कृपया तो काढून टाका डोक्यातनं, कारण तसं होणार नाही. एक तर तासगावचा पूल काढणं हे पॉलिटिकली मुश्किल आहे, कारण तळ कोकणातले तुमच्या नावाने बोंब मारतील, मुंबईकर तुमच्या नावाने बोंब मारतील, आणि हे दोघांना हे दोन बोंब मारायला लागले की त्यांचे MPs आणि MLAs पक्क धरून बसतील की पाडायचं नाही. मग महाडच्या काही डिसिजनमध्ये होणारच नाही. म्हणजे इट वॉज सच अ पॉलिटिकल डिसिजन. त्यामुळे हे होणार नाही हे तुम्ही नक्की धरा, आणि जर हे होणार नसलं तर इतर काय उपाय आहे हे समजून घ्या आणि त्याच्यावरती प्रेशर आणा. म्हणजे कलेक्टरपासून ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह पर्यंत सगळ्यांवरती जर प्रेशर नाही आणलं आणि मुंबईत जाऊन बोललं नाही तर ते होणारच नाही. तर अशा पद्धतीने आम्ही त्याची मांडणी केली, आणि त्याच्यामध्ये पण मी काही त्यातले नॅचरल कॅपिटलचा भाग टाकला, सोशल कॅपिटलचा भाग टाकला. आणि महाडमध्ये खरोखरी फारच डेव्हस्टेशन झालं होतं त्या 2020च्या फ्लड्समध्ये. तिसरं जे झालं ते मला वाटतं 2020 नंतरच, त्याच्या पुढचा जस्ट इमिडिएट पावसाळा जो होता त्यावेळेस भूस्खलन झालं, आणि हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सह्याद्रीत भूस्खलन झालं. आम्ही सगळा पूर्ण जवळजवळ 128 भूस्खलनाचा तिकडे जाऊन अभ्यास केला, आणि त्याच्यामध्ये अर्थात माझा अगदी छोटा भाग होता. मी फक्त इकॉलॉजी आणि सोशल इम्पॅक्ट ऑफ लँडस्लाईडचं बघितलं, पण मुख्य जिओलॉजी, हायड्रोलॉजी विश्वास काळे होते, हिमांशू होता, आणखी बरेच फर्ग्युसनचे प्राध्यापक होते, अशा बरेच जणांचा टीम होऊन त्यांनी अभ्यास केला. आणि ह्या अभ्यासातनं पण आम्हाला काही की खूपच आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिझास्टर प्रिपेअर्डनेस काय आहे. आम्ही डिझास्टर प्लॅन स्टडी केले, आणि त्या प्लॅन्समध्ये महाडचा डिझास्टर प्लॅन आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी मागितला, म्हटलं तुमचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन दाखवा. तो प्लॅन भारी आहे, म्हणजे एकदम बाउंड, हार्ड बाउंड, आणि ते सगळं चांगले चित्र, नावं, फोन नंबर, हे ते सगळं अप्रतिम आहे. आणि मग तिकडे जुना एक डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन होता काहीतरी 98-99 महाडचा, तो आम्ही उघडला. कोणाला पोहता येतं आणि कोणाला बोट चालवता येते ही नावं आणि फोन नंबर सगळे तेच होते. त्यांना आम्ही म्हटलं हे दाखवा बरं लोक. ते म्हणत सर हे हा मेलेला आहे माणूस, हा 5 वर्षापूर्वी मेला, हा 3 वर्षापूर्वी मेला. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन सुद्धा कॉपी पेस्ट केलेले इतके. तर अशा पद्धतीने आपल्याकडचे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन. तर आमचं एक रेकमेंडेशन असतं की तालुका लेवलला तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्स तातडीने करून घेतले पाहिजेत.
ते जर केलं नाही तर तुमच्याकडे जीवितहानी त्याची थांबणार नाही, वाढतच आहे. तर ते केलं. म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचं जे डिझास्टर मॅनेजमेंटचं सेंटर आहे तिथे आमचा मित्रच आहे महेश कांबळे म्हणून, तो पण आमच्याबरोबर होता त्या डिझास्टर मॅनेजमेंट. महेश कांबळेंनी रिप्रेझेंटेशन केलं आणि ते होत आलं, म्हणजे ते चालू झालं, तेव्हापासून चालू झालं. तर ह्या भूस्खलनामध्ये आम्हाला अनेक गोष्टी अशा चित्तथरारक दिसल्या. आणि काय लँडस्लाईड झाले, म्हणजे एवढे लँडस्लाईड झाले की सह्याद्रीत तुम्हाला माहिती आहे की मातीचा थर खूप आहे, काही काही ठिकाणी प्रचंड आहे. म्हणजे जिथे वृक्षवल्ली भरपूर आहे तिथे मातीचा थर 30-30 फीट 20-20 फूट एवढा आहे. तर हा पूर्ण थर स्लाईड झालेला आहे खाली लँडस्लाईड, आणि खालचा बेडरॉक एक्सपोज झाला इतकं आहे. तर मग ते हिमांशू आणि त्यांच्या टीमनी त्याच्यावरती असं सांगितलं काय होतं, आणि माझा इकॉलॉजीचा जो पार्ट होता तो मी सांगितला की जेव्हा इतकी अतिवृष्टी होते तेव्हा वरची माती सॅच्युरेट व्हायला, सॅच्युरेट झाली की बेडरॉकवरनं फ्लो चालू होता, आणि बेडरॉकवरनं फ्लो चालू झाले की माती पण त्याच्यावर स्लाईड होते. हे का होते? कारण तिकडे जिथे प्रचंड वृक्षवल्ली आहे तिकडे रूट मासनी ती माती एकत्र झाली जुन्या फॉरेस्टनी. त्यामुळे आम्हाला जिथे जिथे मडस्लाईड दिसले तिकडे तिकडे फॉरेस्ट कव्हर खूप हेवी होतं, कॉन्ट्ररी टू एक्सपेक्टेशन्स. आपल्याला वाटतं की तुम्ही फॉरेस्ट काढून टाकलं तर तिकडे लँडस्लाईड होईल, तर तसं पण होतं. तिकडे रॉकफॉल्स होते, पण मडस्लाईड जिकडे होते तिकडे मातीला रूट मास अगदी धरून होता. आणि आम्हाला खाली आल्यावरती दिसत होतं की इतका रूट कॉन्सन्ट्रेट झालं होतं की ते सॉईल ऑलमोस्ट एक असं एक अखंड थर झाला होता, आणि बेडरॉकवरनं फ्लो सुरू झाल्यावरती आहे. आणि ती एवढी माती आली की अख्खी गावाच्या गावं नेस्तनाबूत झाली, ते गावात त्याच्या गेली, खूप लोक मेली त्यामध्ये. तर हा पण मग आम्ही त्याचा अभ्यास केला, आणि त्याच्यावरती हिमांशू आणि त्याच्या टीमनी खूप साधं आणि सोपं एक उपाय सांगितला, जो आम्ही गावागावात जाऊन सांगितला. त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी मातीत कुंट्या राहून ठेवा मार्किंग असलेल्या, आणि रोज सकाळी वेगवेगळ्या लोकांनी जाऊन बघायचं की त्यात काही हालचाल आहे. त्याच्यावरनं आपल्याला कळेल पावसाळ्यात, बरं का, कारण पावसाळ्यात सॅच्युरेशन व्हायला लागतं, की काय फरक पडतोय. आणि थोडा जरी याच्यात फरक आला तरी तुम्हाला सांगितलं पाहिजे की इथे काहीतरी गडबड आहे. दुसरी काही अशी मेकॅनिझम नाही आहे की त्यांनी प्रेडिक्ट करता येईल की इथे लँडस्लाईड होईल, इथे रॉक होईल, असं काही नाही. अर्थात डोळ्याती बघून कळतं, पण त्याला एक्सपिरियन्स मानवतो, गावात ती नसते. तर ते एक आम्ही त्यांना सूचना केली. आणखीन हे पूर्ण रॉकफॉल्स आणि मडस्लाईड्सचं एन्युमरेशन करून त्याच्यापासून किती हानी झालेली आहे याचं एस्टिमेट काढलं. फ्रॉम सॅम्पल वी मेड एन एस्टिमेट ऑफ द एंटायर नॉर्दर्न वेस्टर्न घाट. आणि मग त्याच्या पुढे जाऊन आम्ही व्हल्नरेबिलिटी काढली. आता GSIने व्हल्नरेबिलिटी काढलेली आहे, GSIने मॅप काढलेला आहे सह्याद्रीचा, आणि त्यांनी कुठले व्हल्नरेबल गावं आहेत ती काढलेली आहे. गंमत म्हणजे त्यांची जी व्हल्नरेबल गावं आहेत ती कुठलीच यावेळी रॉकफॉल आणि मडस्लाईडमध्ये हे झालेली. आणि हा मोठा प्रॉब्लेम आला, म्हणून सरकारचा पण GSIच्या लोकांचा होता विश्वास उडलेला होता. आणि मग आम्ही जेव्हा प्रेझेंटेशन केलं कलेक्टरला साताऱ्याच्या आणि त्यावेळेस GSIची लोक त्यांनी बसवली होती. आणि मग ते GSIच्या लोकांनी शांतपणे ते ऐकलं सगळं, आणि नंतर ते पिसाळून उठलेलं. ते म्हणे नाही तुम्ही सगळं चुकीचं सांगताय, असं नाही, आम्ही हे केलं आणि आम्ही आता हे सांगितलंय. बरं, ते सांगता सांगता म्हणाले की आता आम्ही जिकडे तिकडे झाडं नाही तिकडे सगळीकडे बांबू लावायला सांगितलं. मग मी उठून विचारलं की म्हटलं तुम्ही जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया GSI मध्ये तुमच्यामध्ये बॉटनिस्ट किती आहेत म्हटलं. नाही आमच्याकडे बॉटनिस्ट आहे. बरं, मग म्हटलं इकॉलॉजिस्ट किती आहेत. नाही इकॉलॉजिस्ट कोणी नाही, आम्ही प्युअरली. मग तुम्ही बॉटनीचं रेकमेंडेशन तुम्ही इथे सगळीकडे बांबू लावा हे सांगतायच कसे? म्हणजे कोणत्या बेसिसवर तुम्ही रेकमेंडेशन करताय की सगळीकडे एकसुरी बांबूची लागवड करा, आणि जे जुनं पूर्वापार जे आहेत क्षेत्र त्याच्यावरती बांबू लागवड नाही. आम्ही त्याची इकॉनॉमिक व्हायबिलिटी बघितली, त्यांनी मड बाइंडिंग केपेबिलिटी बघितली. अहो म्हटलं तुम्ही मला एकदा सांगताय की तुमच्याकडे ही अबिलिटीज नाही आहे, बॉटनिस्ट नाही आहे, इकॉलॉजिस्ट नाही, आणि एकदा म्हणताय की तुम्ही हे रेकमेंडेशन केले. हे कुठल्या बेसिसवर तुम्ही ZSI BSIला एकत्र घेतलं होतं का, त्यांच्यावर काम केलं का? एवढं नाही, हे आम्ही आमचा अभ्यास आहे. म्हटलं नाही, तिथल्या तिथे कलेक्टरने सांगितलं हे आम्ही करणार नाही, तुम्ही जे रेकमेंडेशन करताय. त्यामुळे ते थांबवलं. आणि लकीली त्यावेळेस तिकडे शेखर सिंग होता, म्हणजे आता जो PCMCचा आहे तो कलेक्टर, तो अतिशय सुज्ञ आणि हुशार आहे. आणि हे GSIची लोक आमच्या नंतर प्रेझेंटेशन म्हणजे बोलायला लागली, तर त्यांनी खालीच बसवलं त्याला. तुम्ही ते तो म्हणाला की तुम्ही जे मला सांगताय ते मला पहिल्या वर्षी शिकवलं गेलं, तुम्ही काही नवीन सांगत नाही.
ह्यांनी काय सांगितलं याच्यात काही चुका असतील तर तुम्ही सांगा, नाही तर याच्यावरती काही करायचं असेल तर तुम्ही सांगा. अशा पद्धतीने म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर आणखीन सरकारी यंत्रणा यांच्यामध्ये सुद्धा एवढं काय म्हणतात ते म्हणजे डिसएग्रीमेंट होती आणि ती पुढे हे चालू झाली. मग GSIची लोक गेली परत, पण मग ते आमच्या लँडस्लाईडच्या प्रोजेक्टवरती आम्ही बरंच रिप्रेझेंटेशन केलं. हिमांशू आणि त्याच्या टीमने जाऊन मुंबईला पण सांगितलं काय आहे. पण थोडक्यात काय म्हणजे आता मी समरायझेशनकडे येतो की ह्या तिन्ही ह्याच्यातनं आम्ही काय शिकलो की पहिलं म्हणजे आज जे क्लायमेट चेंजमुळे नैसर्गिक आपत्तीचे इम्पॅक्ट्स होत आहेत ते इम्पॅक्ट्स हायली इंटरकनेक्टेड. ते काय फक्त उपजीविकेचा लॉस असे नाही, ते येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढीला सुद्धा त्रास देणार आहे एवढे इम्पॅक्ट्स होतात आणि तेवढे डॅमेजेस नॅचरल कॅपिटलमध्ये होतात. हा एक सगळ्यात मोठा गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला अशी लक्षात आली की काही सेक्शन्समध्ये याची तीव्रता आणि वारंवारता वाढते आणि हे सगळीकडे म्हणजे तुम्हाला विकिपीडियावरती जर जाऊन बघितलं की कोकणामध्ये किती आली तरी दिसेल, त्यांची इंटेन्सिटी पण दिसेल. इतकं पब्लिक डॉमेनमध्ये आहे पण हे आपलं सरकार दरबारी याची दखल घेतली जात नाही. हा एक प्रॉब्लेम. आणि आपले डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्स आणि आपले डिझास्टर मॅनेजमेंट करायचे ज्या सगळं नियोजन आहे हे 1970-80 पासून जे चालत आलं तेच आज आहे. म्हणजे आजच्या तीव्रतेला ते कुठले डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्स कमकुवतच राहतील. त्यामुळे ते रिव्हाइज केले पाहिजे. वेदर प्रेडिक्शनमध्ये आपल्याकडे लोकल लेवलला ॲबिलिटी केपेबिलिटी निर्माण केली पाहिजे. पुण्यामधल्या वेधशाळा काय सांगतं हे महाडला पोहोचायला 2 दिवस किंवा 1 दिवस लागणार आहे. तुम्ही त्याच्यावर भरोसा नका ठेवू. तुम्ही स्थानिक लेवलला काहीतरी केपेबिलिटीज बनवा की तिकडच्या लोकांना इन्स्टंट कळेल आणि ते काहीतरी ॲक्शन घेतील. हा एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला लक्षात आली. आणि हे अख्ख्या भारतातल्या जिथे वल्नरेबल क्लायमेट वल्नरेबिलिटी जिथे जिथे आहे तिकडे तिकडे केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे तर बेसिक गोष्ट म्हणजे व्यवस्थित आता आपण डेम करतो म्हणजे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल. पूर्वी टोपोशीट्स करायचे, टोपोशीट्स नवीन केले पाहिजेत आपल्याला कारण सगळीकडे सपाटीकरण झालं, सगळीकडे सेकंड होम प्रोजेक्ट. सह्याद्रीत तर आम्ही बघितली, आम्ही नोंद केली. आम्ही माझ्या इकॉलॉजीच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय की सेकंड होम प्रोजेक्ट्सला जर तुम्हाला परमिशन द्यायची असेल तर कोणालाही सपाटीकरण करून देऊ नका. उतारावरती घर बांधायचं असलं तर बांधा. सपाटीकरण केलं की तिकडचे नैसर्गिक प्रवाह बदलणार, नैसर्गिक प्रवाह बदलले की ते नदीला जाऊन मिळणार नाही, ते तिसरीकडे जाणार आणि तिथे फ्लडिंग होईल. आणि हे असंच दिसतंय. तर हा एक महत्वाचा एक गोष्ट आम्हाला दिसली की तुम्ही आणि शहरामध्ये तर बघितलंच आहे आपण, पुण्यामध्ये केवढं सपाटीकरण झालं. आणि कुठलंही शहर जे असतं ना ते नदीच्या काठी बसलेलं शहर हे नेसेसरीली बशीच्या आकाराचं असतं कारण नदी इज द सेट ऑफ लोएस्ट पॉइंट्स ऑफ द लँडस्केप. त्यामुळे तुम्ही लोएस्ट पॉइंट्सला पाणी गेलं पाहिजे. पण जर तुम्ही सगळीकडे सपाट 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 करत गेला तर पुण्यामधली पूर परिस्थिती ही वाढणारच. कुठलाही कमिशनर किंवा कोणी येऊन सांगितलं की आम्ही पूर परिस्थिती कमी करू तरी ते होणार नाही. याचं कारण आपण नैसर्गिक प्रवाह नदीपर्यंत पोहोचूच देत नाही. आणि हेच महाडला झालं, हेच काळला झालं, हेच गाजला झालं, हे सगळीकडे तेच आपल्याला पॅटर्न दिसतोय. लकीली रुरल म्हणजे आम्ही आता काळी आणि भावे नदीवर बघितलं तिकडे ओपन आहे, तिकडे सगळे तिकडनं पाणी येऊ शकतं, ते भरू शकतं, हे सगळं झालं. पण तिकडे मडस्लाईड झाले आणि तिकडे काठ भरून गेले, त्यामुळे तिकडे वेगळा इम्पॅक्ट झाला. तर अशा सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे नैसर्गिक आपत्ती जी तीव्रता जी आहे त्याच्यापासून जीवितहानी तर नक्कीच होईल, पण सोशल कॅपिटलचा लॉस हा फार धोकादायक असेल असं मला नक्कीच वाटतं. कारण याच्यामध्ये आपला जो ट्रस्ट एकमेकांचा आहे, भाईचारा आहे, चांगले संबंध आहे, हे खलास होत जातात. आणि याच्यामध्ये सोशल लॉस झाला की पुढे परत उभा राहायला खूप वेळ लागतो. बिल्ड कॅपिटल उभा राहायला सगळ्यात सोपं असतं, रस्ता खचला, नवीन बांधला, रूळ गेले, नवीन टाका, पूल पडला, नवीन बांधला. पण रिलेशन बिघडले, 2 गावांमध्ये किंवा एका गावातलं रिलेशन बिघडलं की त्याच्यापासून सगळंच वाट लागते. असे हे मला वाटतं एवढ्यावरच मी थांबतो. हां चालेल. केरळमध्ये झालं किंवा बेळगावमध्ये झालं सध्या नाही काही पाण्याचा प्रॉब्लेम. केरळला झालं तर नदीचा प्रॉब्लेम नाही. केवढं लढतात
पण केरळला सह्याद्रीतच झालंय, म्हणजे सदर्न वेस्टर्न घाट्समध्येच झालंय. आणि केरळमध्ये प्रॉब्लेम वेगळा आहे. केरळमध्ये खाणकाम केवढं आहे, म्हणजे ते काय म्हणतात स्टोन क्वॉरिंग प्रचंड प्रमाणात आहे. त्यांनी ड्रेनेज पॅटर्न बदलतात, स्लोप्सच निघाले. तुम्ही आता साताऱ्याला जाताना बघितलं असेल ना, त्या टेकड्या संपलेल्या आहेत त्या, किंवा तळोजाला जाताना बघितलं त्या टेकड्या अर्ध्या झाल्या. तर ते काय कुठे जाणार ना ड्रेनेज, म्हणजे ते नदीची रेंज इज अ वॉटर डिवाइड आहे. सह्याद्री वॉटर डिवाइड आहे. 6000 mm पाऊस पडतो, 3000 बे ऑफ बेंगॉलला ड्रेन होतो, 3000 mm अरबी समुद्रात ड्रेन होतो. पण ते तुम्ही जर डोंगरच काढला तर 6000 mm कुठेतरी एका ठिकाणी जाणार आहे. तेच होतंय आज. चक्रीवादळांचं प्रमाण का वाढलं? चक्रीवादळाचं प्रमाण क्लायमेट चेंजमुळे नक्कीच वाढलं. हा त्याला एव्हिडन्स आहे. तुम्ही काय वल्नरेबिलिटी स्पॉट्स आपण जेव्हा लोकेशन बघतो ते दरवर्षी वाढत जात आहेत का? आणि जर समजा तेच राहणं आणि वाढत जाणं त्यांचं साधारण काय प्रमाण आहे? तर दरवर्षी वाढत जात आहेत का त्याच्यावर माझ्याकडे उत्तर नाहीये, कारण आम्ही तसं टाइम सिरीज अभ्यास केलेला. त्याला पुढच्या 5 वर्ष त्याचा अभ्यास केला तर मग कळेल की वल्नरेबिलिटीचे स्पॉट्स वाढत आहेत का. पण इंट्युटिव्हली मला विचारलं तर मी हो म्हणेन. एव्हिडन्स नाही आहे आपल्याकडे. IITM कडे आहे, आणि उद्याच एक कॉन्फरन्स आहे IITM ची. मिलिंद मुजुमदार आमचे चांगले मित्र आहेत, ते क्लायमेट लॅबमध्ये, आणि त्यांचा आम्ही खूप मदत घेतली त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर उद्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये मिलिंद मुजुमदारांनी IITM इंडियन मेट्रोलॉजिकल असोसिएशन पुणे चॅप्टर आणि आम्ही मिळून एक दिवसभराचा वर्कशॉप घेतला आहे की त्यांच्याकडे जो डेटा आहे, तुम्ही आत्ता जे म्हणाला की तो कशा प्रकारे NGOजना किंवा दुसऱ्यांना वापरता येईल याच्याबद्दल विचार विनिमय. तर ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आहे. त्यांना त्यांचं पुढची जी स्टेज प्रेडिक्टेबिलिटी आणि प्रिपेअर्डनेस ते नॅचरली जास्त चांगलं व्हायला पाहिजे. विचारू का? मायनिंग जसं केरळ आहे ना तसं गोव्यात पण खूप आहे. पण गोव्याचं म्हणजे काय दृश्य असतं आपल्याला एवढं कळत नाही. सावंतवाडी आणि ह्या भागात जे झालं तर लगेच कळतं तरी, गोव्यात पण हे असं होत आहे का? तर गोव्यात लँडस्लाइड्स कमी झाले. म्हणजे आमच्या अभ्यासामध्ये गोव्यामध्ये सगळ्यात कमी लँडस्लाइड झाले. किंबहुना आपण जसे खाली जात गेलो तेवढे कमी लँडस्लाइड झाले दक्षिणेकडे. आणि ह्याच्यासाठी माझ्या अर्थात पाऊस कारणीभूत आहे की किती पाऊस आणि किती वेळात पडतो. आपण ज्याला क्लाउड बर्स्ट म्हणतो ना, ढगफुटी, त्याला एक टेक्निकल हे आहे. म्हणजे 100 mm पाऊस एका तासात पडला तरच त्याला, तर ढगफुटी नसते ती कधी, कारण ढगफुटी झाली की प्रचंड पाऊस पडतो. पण ते ढगफुटी सारखी स्थिती असते, तर ती तळ कोकणात त्यावेळेस कमी झाली आणि गोव्याकडे खूप कमी. पण म्हणजे तिथे त्या भागात मुळातच कमी होते असं हे आहे. होते असं नाही म्हणतात, त्या दिवशी त्या पिरियडला नाही. त्यात मी जनरल म्हणते, कारण गोव्यात पण मायनिंग भरपूर आहे, गोव्यात सह्याद्री आहे, गोव्याचं कोकण सारखंच सगळं आहे. गोव्याचं काही असं ऐकू येत नाही खूप असं झालं तर त्याचं काही विशेष कारण आहे का? तर याच्यामध्ये 2 कारण आहेत. एक म्हणजे गोव्याचा वेस्टर्न घाट जे आहे ते जास्ती प्रोटेक्टेड आहे. म्हणजे मायनिंग सोडलं तर तिकडे इतर गोष्टी नाही. आपल्याकडे कसे आपला सह्याद्री बघितला आणि खालचा सदर्न वेस्टर्न घाट बघितलं तर आपल्याकडचं फॉरेस्ट कव्हर अतिशय कमी गेलेलंच आहे, इतकं कमी झालं. त्या उलट सदर्न वेस्टर्न घाटमधलं फॉरेस्ट कव्हर खूप वाढलेलं आहे, चांगलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा 2 प्रकारे त्याचं पकडलं जातं. एक म्हणजे कॅनपी कव्हरमध्ये पाऊस खूप रिटेन होतो, जवळजवळ 30% पाऊस कॅनपी कव्हरमध्ये रिटेन होतो. आणि पर्कोलेशन भरपूर होतं, म्हणजे सरफेस रन ऑफ कमी होतो. आणि जिथे वृक्षवल्ली नाही आहे तिकडे सरफेस रन ऑफ युनिटीपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे जेवढा पाऊस पडतो तेवढा रन ऑफ होतो. एवढं नाही होत पण नाही इतकं जाऊ शकतं. शहरात तसं असतं, युनिटी असते. अमेरिकेत कॅलिफोर्नियाला झालं, तर दुबईला झालं, तर चायनामध्ये झालं, पण त्याला काय अतिवृष्टीच होती ती. कॅलिफोर्नियाचं माहिती नाही मला, पण दुबईची तर अतिवृष्टीच होती. म्हणजे त्यांना केवढा पाऊस आला, 2 वर्ष लागोपाठ पाऊस आला दुबई. जे म्हणजे एक्सपिरियन्सच नव्हतं, इतक्या वर्षाच्या इतिहासात त्यांना एक्सपिरियन्स नाही. तर अशा पद्धतीचे म्हणजे क्लायमेट चेंजमुळे 2 प्रकारचे आघात होत आहेत. एक म्हणजे जिथे ड्रॉट्स होते, म्हणजे नॅचरली हिस्टॉरिकल ड्रॉट प्रोन एरिया जिथे आहे तिथे प्रचंड प्रमाणात पाऊस येतोय, आणि जिथे खूप पाऊस असतो तिकडचा पाऊस कमी झाला. म्हणजे आता बघा ना, चेरापुंजीचा पाऊस कमी होऊन तामिळीत जास्त झाला.
कोल्हापुरात कुठले तरी कोल्हापुरात जागा आहे ते वेस्टर्न घाटमध्ये. आणि दुबई सारख्या ठिकाणी जिथे 8-8 वर्षांना एकदा पाऊस येतो तिथे दरवर्ष लागोपाठ पाऊस आला. लडाखमध्ये बघा ना, आता लडाख इज अ कोल्ड डेझर्ट. लडाखमध्ये तर 7-7, 8-8 वर्ष पाऊस नाही, आता दरवर्षी पाऊस येतो. म्हणजे लडाखी लोकांची घरं मातीची असायची पूर्वी, आता मातीची बांधली तर वाहून जातात, मातीची बांधताच येत नाही त्या. आणि इन्स्पाइट ऑफ दॅट लडाखमध्ये पाणी टंचाई आहे. याच्यामध्ये त्सुनामी सारख्या समुद्रातल्या नैसर्गिक आपत्तींचा त्याच्याशी काय संबंध आहे? सर जास्ती सांगू शकतील लोक, वर्तक सर आणि बसले तर हो नाही, ते सगळेच म्हणजे इथे खूप मोठी मोठी लोक आहेत, ते जास्ती सांगू शकतील की सुनामी बेसिकली कसं आहे की समुद्रामधल्या टेक्टॉनिक प्लेट मुवमेंटमुळे जर झाली तर ते म्हणजे लॅटरल म्हणा किंवा डायव्हर्जन किंवा अशा पद्धतीने झाली तर त्यामुळे ती सुनामी येते. आणि म्हणजे माझं एकच जे ऑब्झर्वेशन आहे ते असं आहे की जिथे जिथे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट इंटॅक्ट आहे तिकडे तिकडे नैसर्गिक आपत्ती कमी आली. म्हणजे तिकडे नॅचरल फ्लड कंट्रोल जे आहे, कोस्टल फ्लडिंग ज्याला म्हणतात, ते हाय मॅनग्रोव्ह एरियामध्ये कमी झाले. आणि आपल्या ईस्ट कोस्टवर ते दिसलेलंच आहे. म्हणजे जिथे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे, फॉर एक्झाम्पल पिचावरम आहे, अजून एक 2-3 एरियाज मद्रास जवळचे आहेत, चेन्नई जवळ, तिथे सुनामीचा फटका तडाखा तेवढाच बसला, पण तिकडे लोकांना कमी जाणवला कारण तिथे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट खूप चांगली होती. तर मॅनग्रोव्ह फॉरेस्ट ही जी आहे ना, ही एक इंटरफेस आहे. फ्रेश वॉटर इकोसिस्टीम आणि मरीन वॉटर इकोसिस्टीमचा इंटरफेस मॅनग्रोव्ह इकोसिस्टीम आहे. आणि त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता असते हाय टाईड लो टाईड याचे आघात पचवायचे. आणि त्याच्यामुळे हा मोठा फरक पडतो. तो हा नक्कीच बरेच ठिकाणी जगभरात जाणवलेला आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे म्हणजे वेस्टर्न कोस्टला मॅनग्रोव्ह अगदी छोटे आहेत, कारण नद्या आपल्या लहान आहेत, 70-80 किलोमीटर 100 किलोमीटरच्या. ईस्ट फ्लोईंग नद्या ह्या 1000 किलोमीटर लांब आहेत, त्यामुळे त्याचे डेल्टाज खूप मोठे आहेत. असे मोठे ट्रायंगल, सुंदरबनचा जसा डेल्टा आहे तसे मोठमोठे डेल्टाज आहेत. आणि तिकडे सगळीकडे मॅनग्रोव्ह कव्हर आहे. सगळीकडे नाही, आता बरेच ठिकाणचं गेलेलं आहे, पण त्या मॅनग्रोव्ह मग दे आर व्हेरी रेझिलियंट फॉर दिस. नुकसान होणार जे आहे सरांना काय ते मला गोव्याचा मुद्दा निघाला, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन आणि डेन्सिटी याचाही खूप जवळचा. अगदीच बरोबर आहे. गोव्यातल्या वेस्टर्न घाट्समध्ये खेडी कमी आहे, अगदीच कमी. तुम्हाला खेडीच मिळत नाही. आणि आपला वेस्टर्न घाट डेन्सिटी एवढी खेड्याची आणि लोकांना महाबळेश्वर पाचगणी हे गोव्यामध्ये तुम्हाला एक कॅसल रॉक सोडून काय दिसणार सर. आणि लाईफस्टॉक पॉप्युलेशन, लाईफस्टॉकचं पॉप्युलेशन आपल्याकडे केवढं जास्ती आहे पाळीव प्राण्यांचं सह्याद्री. म्हणजे आम्ही एक आत्ता आमचा सह्याद्रीमध्ये 2 वर्ष प्रोजेक्ट चालू आहे की आपण साधारण फेब्रुवारी महिन्यात तुम्ही सह्याद्रीला गेला तर सह्याद्री काळा ठिक्कर पडलेला असतो, जाळून टाकतात. तर हे आम्ही शोधायचा प्रयत्न केला. गेले 1 वर्ष आम्ही अभ्यास करत होतो. तर आम्हाला एक लक्षात आलं की याचं कारण काय असेल. याचं कारण शहरात आहे, वणवे लावतात तिकडे, हे कारण शहरात आहे. हे आम्ही 1 वर्ष त्या वाड्यांवरती अभ्यास केला. साधारण 600 ते 800 मीटर हाईटवर सह्याद्रीमध्ये ज्या वाड्या आहेत तिकडे घरोघरी जाऊन आम्ही अभ्यास केला. तर आम्हाला असं लक्षात आलं की इथे तिकडच्या वाड्यांमध्ये कसं असतं, 2 प्रकारची शेती असते. एक भात खाचरा असतात जी दरीत असते, व्हॅलीमध्ये असते, आणि एक उतारावरची शेती असते जी सीझनल असते. उतारावरची भात खाचरा चालू आहे अजून, ती शेती चालू असते. उतारावरची शेती अवघड असते. आणि त्या बेल्टमध्ये, त्या पट्ट्यामध्ये सगळे आता जी मुलं आहेत यूथ, हे सगळे मुंबईकडे किंवा पुण्याला कामाला, त्यामुळे ती सगळी गावं वयस्कर झालेली. बरं, त्या वयस्कर गावामध्ये भात शेती करतात, उतारावरची शेती सोडून दिली. उतारावरची शेती सोडून दिली आहे. सातारा आणि कोल्हापूर हे 2 जिल्हे म्हणून 8 मोठ्या कोऑपरेटिव्ह मिल्क फॅक्टरी. आता ह्यांची मिल्क व्हॅन रोज त्या वाड्यांमध्ये येते आणि रोज तुम्हाला कॅश मिळू शकतो. तुम्ही जर 2 लिटर दिलं तर 2 लिटरची कॅश, 10 लिटर दिलं तर 10 लिटरची कॅश. मग हे वयस्कर पती पत्नीला काय करता येतं, त्यांनी 2 गाया घेतल्या, 2 म्हशी घेतल्या, विकत घेतात आणि मुक्त चराईला सोडून देतात. आणि मुक्त चराई ती उतारावर होते. तर पाऊस झाल्यावरती आपल्याकडे आता साधारण सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पाऊस असतो, तोपर्यंत हिरवगार गवत असतं. त्याच्या पुढे सुद्धा दिवाळी संपेस तोपर्यंत हिरवा असतो. एकदा का ते गवत पिवळं व्हायला लागल्यावरती पॅलेटेबल राहत नाही ते यांना, गाय म्हशींना.
मग ते पेटवून टाकतो आणि ते पेटवल्यावर ती पुढच्या ज्या शॉवर देतात त्यांना फुटवे चांगले येतात, तर त्यांना नरिशमेंट पण मिळते आणि हे पण मिळते. म्हणून असा सगळा सह्याद्री पेटलेला तुम्हाला दिसतो साधारण शिमग्याच्या वेळेस, फेब्रुवारीच्या सुमारास. बरं, हे दूध जे आहे त्याची डिमांड कुठे वाढली? शहरात. बरं, शहरात जी डिमांड वाढली आहे ती काय दरडोई दूध पितो म्हणून नाही वाढलेली, ती पनीर आणि श्रीखंडाची डिमांड. आज या सगळ्या मिल्क कोऑपरेटिव्हचं प्रचंड प्रोडक्शन पनीरसाठी जाते आणि श्रीखंड. पूर्वी आपल्याला श्रीखंड मिळाला की आपण असायचं आणि एकच दिवस कधीतरी श्रीखंड मिळेल. आज काय बाजारात गेलो श्रीखंड गेलो, तर अशा पद्धतीचं. म्हणून आम्ही त्याला म्हटलं की हे शहराची चूक आहे की सह्याद्री पेटतो. आज आपल्या प्रत्येक हॉटेलमध्ये पनीरचे किती डिशेस असतात हो? 5 ते 6 डिश पनीरचे असतात कमीत कमी. म्हणजे त्यांचं कन्झम्पशन वाढलेलं आहे आणि ह्या सगळ्या जण यांना पोचत आहेत. त्यामुळे मग आता आम्ही त्या मिशन सह्याद्रीमध्ये आम्ही तेच करतोय की परत आला नाही सह्याद्रीत तर काहीच चित्र बदलणार नाही. शहराची काही पनीर आणि श्रीखंडाची डिमांड आपल्याला बदलता येणार नाही. आम्ही इकडे जाऊन सांगितलं चौकात उभारून पनीर कमी खातात, गोळी घालतात. पण जर गावाकडे परत युवक गेले आणि त्यांना आपण उपजीविकेची वेगळी साधनं दाखवली तर त्यातनं काहीतरी निघेल. म्हणून आम्ही मिशन सह्याद्रीमध्ये 3 त्रिसूत्री कार्यक्रम ठेवलाय: संवर्धन, संघटन आणि मूल्यवर्धन. म्हणजे संवर्धन करायचं, संघटन करायचं, कारण एकट्याला काही करता येत नाही. तुम्ही एकत्र येऊन FPO केली किंवा काहीतरी मार्केटमध्ये गेलं तर येते. आणि मूल्यवर्धन म्हणजे जे आहे ते काढून विका, त्याच्यापेक्षा आहे ते काढून त्याच्यावरती काहीतरी मूल्यवर्धन करा आणि विका, म्हणजे तुम्हाला जास्ती प्रॉफिट्स मिळतील. तर अशा पद्धतीचा आम्ही आता उपक्रम सुरू केला आहे अख्ख्या सह्याद्री पट्ट्यात. सह्याद्री म्हणजे 2च जिल्ह्यात, सातारा आणि कोल्हापूरमध्ये. पण हे गवत जाळून हे वाढतं कसं काय उत्पादन? फुटवा मॉइश्चर असताना वापसा असतो मातीमध्ये. सह्याद्रीमध्ये चांगली मातीमध्ये वापसा चांगला असतो, आर्द्रता चांगली टिकते, त्यामुळे नवीन फुटतात आणि मध्ये 1-2 शॉवर येतात, त्यामुळे ते येतं. आणि मधल्या काळात ते पेंडही घालतात, जेव्हा नसते तेव्हा पेंडही घालतात. हे फुकट आहे म्हणून ते घेतात. फारच एकदम छान, मस्त. थँक्यू.